आत्मिक बनायचं आहे, देवाच्या हातातला मुकुट बनायचं प्रियानो. जसं हनोक 365 वर्षाचं जीवन जगत असताना 300 वर्ष देवाबरोबर चालला. त्याला ठेवलं नाही देवानं पृथ्वी तलावरती, त्याला उचलून घेतलं स्वर्गामध्ये. का? कारण त्याला ठाऊक होतं हा खरा मुकुट आहे, हा मुकुट जगामध्ये असता कामा नये. त्याला कबरेचा सडण्याचा अनुभव त्यानं येऊ दिला नाही. आणि आम्हाला सुद्धा वाटतं जसं 300 वर्ष देवाबरोबर हनोक चालला, आम्हाला नाही चालायचं का? किती वर्ष देवाबरोबर चाललेला आहात? 1-2 वर्ष चालल्यावर थोड्याशा असणाऱ्या प्रश्नानं संकटानं आम्ही देवाबरोबर चालण्याचं बंद करून टाकतो. मग तुम्हाला काय वाटतं, हनोकाला प्रश्न आले नाहीत? अहो, आमचं आयुष्य 60 ते 70 वर्ष, 60-70 वर्षामध्ये आम्ही चालू आणि देवावर नीट चालू शकत नाही. या व्यक्तीचं आयुष्य 365 वर्ष कसा देवाबरोबर 300 वर्ष चाललेलं असेल, इमॅजिन करू शकत नाही, कल्पना पण होऊ शकत नाही. 300 वर्ष देवाबरोबर चालणं शक्य तरी आहे का? या पृथ्वी तलावर आम्हाला 3 दिवस, 3 वर्ष, 30 वर्ष सुद्धा चालणं मुश्किल आहे. मग कसं हा व्यक्ती 300 वर्ष देवाबरोबर चालला असेल? काय तुमचं अचिव्हमेंट ते नाही का? तुम्हाला नाही वाटत का हनोकासारखं मी पण देवाच्या हातातला मुकुट बनावं? आणि तो स्वर्गामध्ये घेतला गेला. अजूनपर्यंत कोणाला नेलं नव्हतं, पण पहिला व्यक्ती स्वर्गामध्ये गेला जो देवाच्या हातामध्ये पडला आणि त्याच्या संबंधानं म्हटलं तो हनोक आहे. दुसरी गोष्ट मी पाहतो, जसा मोशे त्या परमेश्वराने त्याला बोलवलं, चल म्हटलं माझ्या लोकांना नीतिनियम शिकवण्यासाठी मी तुला काही आज्ञा देत आहे, डोंगरावरती ये. सिनाई पर्वतावरती जसं मोशेशी देव बोलू लागला आणि त्या दगडी पाटेवरती देवाने त्याच्या आज्ञा आपल्या हाताने लिहून त्या मोशेच्या हातामध्ये दिल्या. 40 दिवस 40 रात्र मोशे त्या पर्वतावरती राहिल्यावर त्याच्या चेहऱ्यावरती आलेलं जे तेज आहे, बायबल सांगतं लोक त्याच्याकडे पाहू शकत नव्हते. का? कारण हा मुकुट आता चमकायला लागलेला होता, देवाच्या हातातला मुकुट. मोशेशी लोक बोलायला आले, ते मोशेला म्हटलं की मोशे आम्ही तुझा चेहरा पाहू शकत नाही. त्याच्या चेहऱ्यातनं किरण बाहेर पडत होती, चमकत होता हा मुकुट. प्रियांनो, देवाच्या संगती, देवाच्या सहवासामध्ये राहिल्यावर जे ग्लो आहे, जो तेज आहे ना, ते तेज आम्हाला मिळवायचं आहे. तुम्हाला नाही वाटत मोशेसारखा मुकुट मी बनावं?